चला चला बाळांनो, एक्झाम्पल लिहून ठेवलं आहे बघा मी इथं. इफ द सम ऑफ फर्स्ट पी टर्म्स ऑफ ॲन ए पी इज इक्वल टू सम ऑफ फर्स्ट क्यू टर्म्स, देन शो दॅट सम ऑफ इट्स फर्स्ट पी प्लस क्यू टर्म्स इज 0. हा क्वेश्चन लिहून घ्या. आणि लिहून झाल्यानंतर वही बंद करा आणि माझ्याकडे फक्त पहा. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. चला, सम ऑफ फर्स्ट पी टर्म्स म्हणजे एस पी. हे पहा, हे एस म्हणजे सम ऑफ पी टर्म्स, जसं आपण एस एन म्हणतो बघा. सम ऑफ एन टर्म्स, तसं काय आहे, सम ऑफ पी टर्म्स ऑफ एन ए पी इज इक्वल टू, हे इज इक्वल टू सम ऑफ फर्स्ट क्यू टर्म्स एस क्यू, आणि ह्याला काय गिवन. सांगा, हे म्हणजे काय, सम ऑफ पी टर्म्स इज इक्वल टू सम ऑफ क्यू टर्म्स, ह्याला रिझन गिवन. सो पी बाय 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस पी मायनस 1 इंटू डी. हे एनच्या ऐवजी पी, इथं एनच्या ऐवजी पी असं असते ना फॉर्म्युला. एन बाय 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. तसं इथं एन आहे, इथं एन आहे, तर अशी इथं पी आहे, इथं पी आहे, कारण एस पी आहे ना हे. तसं एस क्यू काय असेल मग, क्यू बाय 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस क्यू मायनस 1 इंटू डी. क्यू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. सो बाळानो, ह्या मधला ब्रॅकेट सोडून घेऊ. ह्या डीनं याला मल्टिप्लाय करू, ह्या डीनं याला मल्टिप्लाय करू, यानं याला आणि याला याला. पी बाय 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस पी डी मायनस डी, हे पी डी मायनस डी इक्वल टू क्यू बाय 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस क्यू डी मायनस डी. क्यू डी मायनस डी, हा डिवायडेड 2, हा डिवायडेड 2 इकडला कॅन्सल. मग राहते कोण, पी इंटू ब्रॅकेट 2a प्लस पी डी मायनस डी, हे पी इंटू ब्रॅकेट हे तिघं, आणि क्यू इंटू ब्रॅकेट 2a प्लस क्यू डी मायनस डी. सो हे सॉरी क्यू ही झालं, 2 कट कॅन्सल झालं. पीनं मल्टिप्लाय करू, 2pa पी इंटू ए 2pa प्लस पी इंटू पी डी पी स्क्वेअर डी पी इंटू डी पी डी इक्वल टू 2qa प्लस क्यू इंटू क्यू क्यू स्क्वेअर डी मायनस क्यू इंटू डी क्यू डी, क्यू इंटू डी क्यू डी. आता काय करू आपण, 2pa त्याचा मित्र 2qa हे दोघं एकत्र घेऊ, याला याच्याजवळ आणू. पी स्क्वेअर डी त्याला त्याच्याजवळ आणू, याला याच्याजवळ आणू, आणि हा क्यू डी हा पी डी जवळ आणू. म्हणजे पहा, हा प्लस याच्याजवळ आल्यावर काय होतं मायनस, हा प्लस याच्याजवळ येऊन काय होतं मायनस, आणि हा मायनस ह्याच्याजवळ येऊन काय होतं प्लस. तर हे असं करायची गरज नाही, व तुम्हाला समजावं म्हणून केलं. तर हा 2pa आणि हा प्लस 2qa इकडे येऊन काय होतं मायनस 2qa. पुन्हा पी स्क्वेअर डी प्लस, आणि हा प्लस इकडे येऊन काय होतं मायनस क्यू स्क्वेअर डी, पुन्हा मायनस पी डी प्लस क्यू डी इक्वल टू 0. तर हा मायनस क्यू डी इकडून काय होतं प्लस. आता या दोघाच्या खाली अंडरलाईन, या दोघाच्या खाली अंडरलाईन, या दोघाच्या खाली अंडरलाईन. या दोघात कोण कॉमन निघतं, 2a कॉमन. 2 आणि ए कॉमन निघाल्यावर मध्ये कोण राहतं पी, मायनस 2a कॉमन निघाल्यावर इथे कोण राहते क्यू, प्लस या दोघांमध्ये डी कॉमन, पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर, मायनस इथं मायनस आहे बरं का, मायनस कॉमन, या दोघात कॉमन डी, या दोघात कॉमन काय निघतं डी. आता जे कॉमन काढलं आहे त्यानं याला डिव्हाइड करू, मायनस मायनस प्लस डी डी कॅन्सल, तर मध्ये कोण राहतं पी,
मायनस प्लस मायनस डी डी कॅन्सल, तर मध्ये कोणता ते क्यू इक्वल टू 0. हा फॉर्म्युला माहीत आहे का बघा बरं. पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू एकात मायनस एकात प्लस, म्हणजे पी मायनस क्यू पी प्लस क्यू, ह्याचे दोन फॅक्टर होते बघा. पुन्हा 2a इंटू ब्रॅकेट पी मायनस क्यू प्लस डी इंटू ब्रॅकेट, याचे दोन ब्रॅकेट पी मायनस क्यू एकात मायनस पी प्लस क्यू एकात प्लस, तर हे पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर म्हणजे पी मायनस क्यू पी प्लस क्यू मायनस डी इंटू ब्रॅकेट पी मायनस क्यू इक्वल टू 0. आता पी मायनस क्यू पी मायनस क्यू पी मायनस क्यू, पी मायनस क्यू कॉमन, हे सारखं आहे ना, कॉमन आहे ना, म्हणून पी मायनस क्यू कॉमन, तर मध्ये इथं 2a प्लस डी इंटू ब्रॅकेट हा कॉमन निघाला, तर हे राहील पी प्लस क्यू मायनस डी इक्वल टू 0. पी मायनस क्यू बाहेर, पी मायनस क्यू बाहेर, पी मायनस क्यू बाहेर, तर इथं राहतं 2a डी इंटू ब्रॅकेट पी प्लस क्यू आणि मायनस डी. आता हा ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ. पी मायनस क्यू इंटू ब्रॅकेट 2a प्लस पी डी प्लस क्यू डी, या डीनं याला मल्टिप्लाय केलं, डीनं याला मल्टिप्लाय केलं, मायनस डी आणि हा ब्रॅकेट क्लोज इक्वल टू 0. हे 2a 2a पी डी प्लस क्यू डी आणि हे मायनस डी. सो पी मायनस क्यू इंटू अनदर ब्रॅकेट 2a प्लस, किंवा ह्याला स्क्वेअर ब्रॅकेट ठेवू बरं का, सॉरी, हे स्क्वेअर ब्रॅकेट 2a. आता ह्या तिघात कॉमन कोण आहे बघा, डी डी डी, तर डी कॉमन, हे पहा हे डी कॉमन इक्वल टू 0. डी 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 कॉमन, तर इथं कोण राहतं पी, इथं कोण राहतं क्यू आणि इथं 1. हे पी प्लस क्यू आणि डी तर बाहेर गेलं, कोण राहतं इथं 1. अँड सो बट पी नॉट इक्वल टू क्यू दिले बघा, हे पाहिजे. याला रिझन काय, गिवन पी नॉट इक्वल टू क्यू, ह्याला रिझन काय, गिवन प्लस क्यू इकडे काय होतं मायनस क्यू, पी मायनस क्यू नॉट इक्वल टू 0. अँड सो आता विचार करा, हा एक ब्रॅकेट आहे आणि हा मोठा ब्रॅकेट आहे का, हे हा छोटा ब्रॅकेट हा मोठा ब्रॅकेट, दोघाचं प्रॉडक्ट किती आहे 0. म्हणजे एक तर हे तर 0 पाहिजे किंवा ते तर 0 पाहिजे. मग ते ह्यापैकी हा 0 असेल तर 0 इंटू हा ब्रॅकेट म्हणजे 0 येते, किंवा हा 0 असेल तर हा ब्रॅकेट इंटू 0 इज इक्वल टू 0. दोघापैकी एक ब्रॅकेट 0 पाहिजे, पण तिथं काय म्हणलं पी मायनस क्यू नॉट इक्वल टू 0 म्हणलं, म्हणजे हा ब्रॅकेट 0 नाही, म्हणजे आपोआपच हा ब्रॅकेट काय असेल 0. अँड सो 2a प्लस पी प्लस क्यू मायनस 1 इंटू डी, हा ब्रॅकेट 0. हा तर नाही म्हणल्यावर हाच ब्रॅकेट काय असेल 0. आता नंबर 2, नाव ह्याला नंबर 1 द्या बरं का. नाव सम ऑफ इट्स फर्स्ट पी प्लस क्यू टर्म्स, सम म्हणजे काय यस आणि पी प्लस क्यू म्हणजे बघा हे असं. नाव यस पी प्लस क्यू इक्वल टू सम ऑफ फर्स्ट पी प्लस क्यू टर्म्स, तर हे सम ऑफ पी टर्म्स सम ऑफ क्यू टर्म्स, तर हे पी यांच्या ठिकाणी पी, यांच्या ठिकाणी पी, यांच्या ठिकाणी क्यू, यांच्या ठिकाणी क्यू. तसं आता यांच्या ठिकाणी काय ठेवायचं आहे पी प्लस क्यू, तर ह्याचा फॉर्म्युला काय राहील पी प्लस क्यू डिवायडेड बाय 2. यांच्या ठिकाणी पी प्लस क्यूला ठेवायचं बरं का, 2a प्लस पी प्लस क्यू मायनस 1, म्हणजे हे एन मायनस 1 केल्याचं का इंटू डी. बघा नाही पहा इथं एन, तर इथं काय असलं पाहिजे एन, आणि इथं सुद्धा काय असलं पाहिजे एन, पण एन नाही तर काय घ्यायचं पी प्लस क्यू पी प्लस क्यू पी प्लस क्यू. आता याची व्हॅल्यू किती आहे सांगा, 2a प्लस इंटू ब्रॅकेट पी प्लस क्यू मायनस 1 इंटू डी, तर ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू किती आहे 0. सो पी प्लस क्यू डिवायडेड बाय 2 हा, आणि याची व्हॅल्यू 0. ह्याला रिझन फ्रॉम 1 लिहा वाटलं सर, ह्याला 1 नंबर द्या फ्रॉम 1. तर याची व्हॅल्यू किती आहे 0, आणि 0 इंटू हा, तर ह्या दोघाचं प्रॉडक्ट किती येतं 0. अँड सो एस पी प्लस क्यू इक्वल टू 0. अँड सो ह्याचा अर्थ काय होतं सम ऑफ फर्स्ट पी प्लस क्यू टर्म्स इज 0. आणि हेन्स प्रूफ, हेन्स प्रूफ,
हे पहा, शो दॅट सम ऑफ फर्स्ट पी प्लस क्यू टर्म्स इज झिरो. सम ऑफ फर्स्ट पी प्लस क्यू टर्म्स इज झिरो. एकदा व्हिडिओ पॉज करा. एस पी इक्वल टू एस क्यू, पी बाय टू ए इंटू ब्रॅकेट पी मायनस वन इंटू डी. तर यांच्याऐवजी पी, यांच्याऐवजी क्यू. पी बाय टू ए पीनं मल्टिप्लाय केलं, डीनं पी डी मायनस डी, पी डी मायनस डी, क्यू डी मायनस डी, क्यू डी मायनस डी. टू कॅन्सल. हे पी इंटू ब्रॅकेट हे क्यू इंटू ब्रॅकेट ते. पीनं मल्टिप्लाय करा, टू पी ए पी स्क्वेअर डी पी डी, टू क्यू ए क्यू स्क्वेअर डी मायनस क्यू डी. आता हा याच्याजवळ येऊन काय होईल मायनस, हा याच्याजवळ येऊन काय होईल मायनस, आणि हा याच्याजवळ येऊन काय होईल प्लस. तर हे मायनस हे आले. या दोघात कॉमन टू ए कॉमन, तर मध्ये कोण राहते पी आणि क्यू. ह्या दोघात कॉमन डी, मध्ये कोण राहते पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर. आणि हे इथं मायनस आहे मायनस कॉमन, आणि दोघांमध्ये कॉमन डी मायनसनं मल्टिप्लाय करा, मायनस मायनस करा इथं प्लस, आणि मायनस प्लस मायनस. मग इथं राहते पी आणि इथं राहते क्यू. पुन्हा याचे दोन फॅक्टर, एकात मायनस एकात प्लस, हे डीला डी. पुन्हा थ्रूआउट सगळ्यामध्ये कॉमन कोण आहे, पी मायनस क्यू पी मायनस क्यू पी मायनस क्यू. हे सगळ्यामध्ये कॉमन पी मायनस क्यू. तर हा बाहेर आल्यावर इथं कोण राहतं टू ए. हा ब्रॅकेट बाहेर गेल्यावर इथं कोण राहतं डी इंटू ब्रॅकेट पी प्लस क्यू, आणि हा बाहेर गेला मायनस डी. याला सॉल्व केलं, टू ए डी पी डी क्यू डी आणि मायनस डी, आणि ह्या तिघामध्ये कॉमन डी पी प्लस क्यू मायनस वन आणि हा. आणि मग हे आलं, बट पी नॉट इक्वल टू क्यू, पी नॉट इक्वल टू क्यू गिवन. सो प्लस क्यू इकडून काय होतं मायनस क्यू, पी मायनस क्यू नॉट इक्वल टू झिरो. तर हे झिरो नाही म्हटल्यावर आपोआपच हे काय होईल झिरो. म्हणजे सो हे झिरो, ह्याला नंबर वन. आणि सगळ्यात शेवटी एस पी प्लस क्यू म्हणजे पी प्लस क्यू डिवायडेड बाय टू ए इंटू ब्रॅकेट पी प्लस क्यू मायनस वन. तर यांची व्हॅल्यू पी प्लस क्यू एन बाय टू, यांची व्हॅल्यू पी प्लस क्यू, आणि ह्याची व्हॅल्यू किती आहे वन. हे झिरो फ्रॉम वन, आणि झिरो इंटू झिरो, आणि हेच प्रूफ. ओके, चला व्यवस्थित लिहून घ्या आणि हे एक्झाम्पल सोडवा. चला झालं का बाळांनो. एकदा रिपीट पहा, पूर्ण नाही समजलं तर, आणि पुन्हा व्यवस्थित हे करा. रिपीट पहा. चला नेक्स्ट. इफ m टाइम्स mth term of an AP is equal to n times nth term then show that the m plus nth term of the AP is zero. क्वेश्चन लिहून घ्या, पेन बंद करा, वही बंद करा, आणि ज्याला मागचे एक्झाम्पल समजलं त्याला हे काहीच वाटत नाही. थांबा. सोल्युशन. m टाइम्स म्हणजे मल्टिप्लाय करा. कशानं? mनं. m टाइम्स mth टर्म म्हणजे TM. तर ह्या TMला mनं मल्टिप्लाय करा. म्हणून हे पहा असं, m इंटू ब्रॅकेट m इंटू TM. mनं मल्टिप्लाय केलं कुणाला? mth टर्मला. m टाइम्स mth टर्म
ऑफ एन ए पी इज इक्वल टू nth टाइम्स nth टर्म n टाइम्स nth टर्म म्हणून हे n टाइम्स nth टर्म आणि ह्याला रिझन गिवन m टाइम्स mth टर्म इज इक्वल टू n टाइम्स nth टर्म. आता सो m इंटू ब्रॅकेट टी एमसाठी फॉर्म्युला ए प्लस एम मायनस वन इंटू डी. आपला टी एनचा फॉर्म्युला माहिती आहे ना, ए प्लस एन मायनस वन इंटू डी. तर एनच्या ऐवजी जर एम घेतलं तर इथं एम येईल आणि इथं सुद्धा काय येईल एम येईल. म्हणून हा टी एमचा फॉर्म्युला ए प्लस एम मायनस वन इंटू डी इक्वल टू एन इंटू ब्रॅकेट आणि टी एनचा फॉर्म्युला ए प्लस एन मायनस वन इंटू डी. हा टी एमसाठी फॉर्म्युला, हा टी एनसाठी फॉर्म्युला. आता या डीनं मल्टिप्लाय करू, इथं पण डीनं मल्टिप्लाय करू. सो एम इंटू ब्रॅकेट ए प्लस एम डी मायनस डी, एम इंटू डी एम डी मायनस डी ब्रॅकेट क्लोज इक्वल टू एन इंटू ब्रॅकेट ए प्लस एन डी मायनस डी, हे एन डी मायनस डी. सो एम आता एमनं मल्टिप्लाय करू, एमनं याला एमनं याला एमनं याला एमनं सगळ्याला मल्टिप्लाय करू, एननं पण मल्टिप्लाय करू. एम इंटू ए एम ए, एम इंटू एम डी एम स्क्वेअर डी, एम इंटू डी एम डी इक्वल टू एन इंटू ए एन ए, एन इंटू एन स्क्वेअर डी, एन इंटू एन डी स्क्वेअर डी, एन इंटू डी एन डी. ज्याला मार्क्सचे एक्झाम्पल समजले त्याला फटकन समजते बरं का, किंवा हे समजले की मार्क्सचं समजते. आता हा प्लस याच्याजवळ आल्यावर काय होतं मायनस, हा पण प्लस आहे, हा याच्याजवळ आल्यावर काय होतं मायनस, आणि हा मात्र मायनस आहे, याच्याजवळ आल्यावर काय होतं प्लस. मग याला आणू पहिल्यांदा एम ए मायनस एन ए, हा मायनस इकडे आला, प्लस एम स्क्वेअर डी मायनस एन स्क्वेअर डी आणि मायनस एम डी प्लस एन डी इक्वल टू 0. आता या दोघातून या दोघातून या दोघातून सांगा, ह्या दोघात कॉमन कोण निघते ए ए, ए इंटू ब्रॅकेट एम मायनस एन प्लस या दोघात कॉमन डी, डी इंटू ब्रॅकेट एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर, हे डी कॉमन निघाला एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर मायनस ह्या दोघात कॉमन डी मायनस आहे बरं का. तर ह्या मायनस डीनं याला डिवाईड करा, मायनस डीनं याला डिवाईड करा, मायनस मायनस प्लस डी डी गेले तर आता कोण यम. आता यानं याला डिवाईड करू, मायनस प्लस मायनस डी डी कटले एन इक्वल टू 0. पुन्हा ह्याचे दोन फॅक्टर पडतात बघा, एकात मायनस एकात प्लस, एम मायनस एन एम प्लस एन, ह्याचे दोन फॅक्टर पाडू. सो ए इंटू ब्रॅकेट एम मायनस एन प्लस डी इंटू ब्रॅकेट ह्याचे दोन फॅक्टर एम मायनस एन एम प्लस एन आणि मायनस डी इंटू ब्रॅकेट एम मायनस वन एन इक्वल टू 0. आता सो एम मायनस एन एम मायनस एन एम मायनस एन ह्या सगळ्यात एम मायनस एन कॉमन. सो एम मायनस एन कॉमन, तर हा जर कॉमन निघाला तर राहते कोण ए, हा ब्रॅकेट बाहेर गेल्यावर हे राहतं डी इंटू ब्रॅकेट एम प्लस एन आणि मायनस एम मायनस एन बाहेर गेल्यावर कोण राहतं डी इक्वल टू 0. तर हा बाहेर गेला, इथं राहिला ए, हा बाहेर गेला, हे दोघं राहिले इथं, आणि एम मायनस एन बाहेर गेलं हे राहिलं. आता याला सॉल्व करू. सो एम मायनस एन इंटू अनदर ब्रॅकेट ए प्लस एम डी प्लस एन डी, ह्या डीनं याला एम डी आणि हे एन डी मायनस डी इक्वल टू 0. सो एम मायनस एन इंटू ब्रॅकेट, चला या तिघात कॉमन कोण निघते सांगा, एम डी एन डी एन डी डी, तर ह्या तिघात कॉमन कोण निघते डी. सो ए प्लस कॉमन डी हा ब्रॅकेट क्लोज, डी 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 कॉमन, तर इथं कोण राहतं एम प्लस इथं कोण राहतं एन आणि इथं -1 आणि हा डी 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 कॉमन. आता बट एम नॉट इक्वल टू एन, सो एम मायनस एन नॉट इक्वल टू 0. एम आणि एन इक्वल नाहीत, इथं द्यायचं राहिले बरं का क्वेश्चनमध्ये. एम नॉट इक्वल टू एन पुस्तकात दिलं नाहीत पण आहे ते. एम नॉट इक्वल टू एन ह्याला रिझन काय गिवन, आणि मायनस एन इकडून काय होतं प्लस एन इकडून काय होतं मायनस एन,
मग आता मला सांग, हा जर ब्रॅकेट 0 नसेल तर राहिलेला ब्रॅकेट 0 असेल ना. सो ए प्लस एम प्लस एन मायनस 1 इंटू डी इक्वल टू 0. ह्याला नंबर 1, ह्याला नंबर किती 1. मग हा ब्रॅकेट 0 नाही तर आपोआपच हा ब्रॅकेट 0. नंबर 2 आणि हे नंबर किती 1. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे. द एम प्लस एनथ टर्म, एम प्लस एनथ टर्म म्हणजे टी एम प्लस एन काढायचं आहे. हे काय हे एम प्लस एनथ टर्म इज इक्वल टू ए प्लस एम प्लस एन मायनस 1 इंटू डी. हे टी एम प्लस एनचा फॉर्म्युला. एम प्लस एन म्हणजे इथं एम प्लस एन येईल ना, असं हे पहा असं. टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. इथं एन आहे तर इथं काय एन. तसं इथं एम प्लस एन आहे तर इथं एम प्लस एन. बाकी आपला हा फॉर्म्युला. आणि आता मला सांगा याची व्हॅल्यू किती आहे बघा. ए प्लस एन मायनस 1 इंटू डी या पूर्णची व्हॅल्यू किती आहे 0. आणि हे किती आहे ते 0. ह्याला रिजन फ्रॉम 1 अँड सो टी एम प्लस एन इक्वल टू 0. सो एम प्लस एनथ टर्म इज 0. हेन्स प्रूफ. हेन्स प्रूफ. मागचे एक्झाम्पल आणि हे एक्झाम्पल एकदम सेम टू सेम आहे. फक्त इथं एम टाइम्स एमथ टर्म, एन टाइम्स एम टर्म हे दोघं कसे आहेत इक्वल. हे दिलं आहे आपल्याला गिवन. आणि हे टी एमसाठी फॉर्म्युला, हे टी एनसाठी फॉर्म्युला. बाकी तर तुम्ही करू शकता. तर दोन्ही एक्झाम्पल दोन दोनदा व्हिडिओ पहा. आहे व्हिडिओ पॉज करायचं, मागं जायचं, पुन्हा व्हिडिओ पाहायचं, पुन्हा दुसऱ्या एक्झाम्पलचा व्हिडिओ पाहायचं. आणि हे दोन्ही एक्झाम्पल व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके चला आज एवढंच बस. बाय.